जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. खोपी येथील संतप्त ग्रामस्थांचे महावितरण अधिकाऱ्यांना पत्र. स्थायी वायरमन नियुक्त करण्यासह विद्युत खांबांचे ऑडिट करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत कनिष्ठ अभियंत्यांना लेखी पत्र दिले आहे. गावातील विद्युत व्यवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. खोपी गावामध्ये मागील काही महिन्यांपासून स्थायी पदाचा वायरमन उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या गावातील विद्युत कामकाजासाठी महिला वायरमन कार्यरत असून काही कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे खोपी गावासाठी स्थायी पदावर पुरुष वायरमनची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच गावातील सिमेंट विद्युत खांबांची तपासणी व ऑडिट करण्यात यावेतसेच जीर्ण अथवा धोकादायक अवस्थेतील खांबांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या या मागण्यांकडे महावितरणचे अधिकारी गांभीर्याने पाहणार का आणि खोपी गावासाठी स्थायी वायरमन नियुक्त करण्याबाबत तसेच विद्युत खांबांच्या ऑडिटबाबत कोणती कार्यवाही करणार याकडे आता खोपी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. रिपोर्टर वैभव भोसले, खेड. तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज. अशाच ताज्या आणि जनतेशी संबंधित बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 आता किती वाजले? ऑफिस होत. काही लोक आता कंप्लेंट द्यायला आली, ती आम्हाला विचार. आम्ही म्हटलं आम्हालाही माहित नाही. ती परत गेलेत लोक. बऱ्याच लोकांचे पडले. का ऑफिस उघडलं का नव्हतं? कोण असतं इथे? ती प्रियंका भोसले असते, पण त्यात ती कंप्लेंट करायला गेली. समोर काय करायला? समोरच्या घरामध्ये कंप्लेंट आहे, शॉक येतोय, ते बघायला गेले. कंप्लेंट आहे तिथं बघायला गेले? हो, शॉक येतोय. हो, शॉक येतोय. किती बघायला कंप्लेंट केला? कंप्लेंट काही हालचाल नाही होतं, बसून आज आम्ही येऊन 1.5 तास झाला. एका जागेवर बसून सगळे बघतात समोरून. त्यांना विचार काय कंप्लेंट कुठले आता गुरुवार आहे. आता काल आम्ही समोर तुम्हाला कल्पना दिली, बरोबर आहे. तुम्ही 4 दिवस अगोदर कल्पना दिली. तुम्ही गुरुवार म्हणजे भेटायला पाहिजे ना. आता हे काही सगळे लोक म्हणजे शेती कामं करणार लोक आहेत ना. परत आज आलो ते पण आम्ही इथं बसून राहिलो. ऍक्च्युली काय झालं, तिकडचा पण चार्ज आहे ना. पण नाही, ऐका माझं, लोटेमधले पण चार्ज आहे. तिकडचे 2 इश्यू सॉल्व्ह केले, इथं आलो. तसं नाही म्हणत. आता काल ठीक आहे, काल तुम्ही नव्हतं, काल आम्हाला मेसेज करत नाही. आज आलो म्हणजे आज तरी यायला पाहिजे लवकर. मग दुसऱ्या कोणाला पाठवत होतो तुम्ही अटेंड करायला? आम्हाला जर बोलवलंय तुम्ही दुसऱ्या दिवशी, आम्ही 1 दिवस थांबलो. किती लोक आहे बघ, शेतीची कामं करणारे लोक. लाईटचा किती प्रॉब्लेम होतो तुम्हाला माहिती आहे का? एक तर इश्यू काय झाला, कमी करायला इथला जो होता पहिला जेंट्स होता, फोन करून लेडीज चढतात. इथं ऑफिस 11, 12, 1, 2 ला कधी उघडतात, कधीही बंद करतात. लोकांचे कंप्लेंट काय नाही. आणि लेडीज जवळ माणूस काय बोलणार सांगा? काय केलं तो काय करणार? खोपीसाठी वायरमन कोण आहे? वायरमनच्या पोस्टसाठी बोलू शकतो. कोणी असू द्या वायरमॅन, पण आम्हाला जेंट्स पाहिजे ते. आता आपले आहे का, आपले काय स्टाफ आहे म्हटलं नवीन, सुहास आंबेडकर म्हणून त्याला तुम्ही हजर केलाय, पण तुम्ही तिथं कामावर कुठे येतोय तो? साहेब खोपी गावठ्यांना कोण आहे सांगा? इथे कोण आहे सांगा? म्हणजे काही 5 वाड्याकडे एक दिला, आता नवीन आलाय तो. खोपी गावठ्यांना कोण आहे? खोपी गावठ्यांसाठी वायरमन कोण आहे हे आम्हाला सांगा जरा आधी. ठीक आहे, पोहोचते कोण? ती काय सांगता पाहिजे तुम्हाला? मी टेक्निशियन आहे, मी क्लार्क आहे. क्लार्क नाही सांगेल, काही सांगेल. वायरमन नाही म्हणून सांगते. पोस्ट वायरमनची आहे ना तिची, मग तिने अटेंड करायला पाहिजे ना. कंप्लेंट कोणी अटेंड करायची? काल मी कंप्लेंट केली. आता लेडीज आम्हाला मान्य आहे. आम्हाला कळतं, ठीक आहे. काल मी कंप्लेंट केली सकाळी, तरी इथं कोण नव्हता. मी कंप्लेंट लिहून गेलो होतो, तरी त्याची अजून घेतली नाही. तुम्ही तर 1 तास भारी काढू शकतो माणूस लाईट. प्रॉब्लेम आहे ना. इथे कमीत कमी कंप्लेंट तरी माणूस पाहिजे. तुमच्या रजिस्टरला आला लिहून दिला, एक कंप्लेंट अटेंड करायला एखादा तुमचा माणूस गेला असेल, ती अटेंड करून ऑफिसला येईल. 10 ते 6 ओपनची मी काळजी घेतो. बघा साहेब, मला ओपन राहिल्याची काळजी नको. जेंट्स पाहिजे. आम्हाला तिथे जेंट्स पाहिजे. गोष्ट आहे का?
लक्ष्मीनगर वाडीतल्या जैनीच्या देवाच्या मंदिरातली लाईट गेलेली 5 दिवस कंप्लेंट दिली. शेवटचा फोन माझा होता तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी 11च्या आतमध्ये लाईट चालू झाली पाहिजे, तेव्हा तुमचा वायर म्हणाला. 5 दिवस का दखल घेतली नाही? याचं कारण काय? 5 दिवस लाईट काही लोकांच्या घरी एकटे लोक राहत आहेत, काही वयस्कर लोक आहेत, म्हातारे आहेत, एकटे म्हातारे कोतारे, यांची जबाबदारी कोण घेणार हो? आता बघा ना, हा? हे काल जे चालत येऊ शकत नाही त्याच्या तिथे, पुढे आहे. फोनवरती सांगितल्याच्या नंतरला दाद मिळत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही. फोन उचलला जात नाही फोन. आणि साहेब एक जबाबदारी कोणाला सांगा बघू. तुमचे फोन येतात. फोन बिल थकीत झाल्याच्या नंतरला तुमचे वायरमन बरोबर टायमावरती कधी करायला जातात. म्हणजे आम्ही लोक राहतो म्हणजे काय, आम्ही लोक राहतो म्हणजे कशासाठी? गरीब लोक आहेत, येऊ शकत नाही तुमच्या इथे, म्हणजे त्यांचं काय तुम्ही दखलच घेत नाही. तुम्हाला काय माणसं मेली जिवंत राहिली याचा काही फरकच नाही पडलेलं हो खेडेगावात. कारण की खेडेगावातली लोक काय मोर्चा येत नाहीत असं नाही तुम्ही समजताय, काही येणार नाहीत, पण काही करणार नाहीत, हे तुम्हाला आता झालेलं आहे. आज तुम्ही इथे येऊन किती वर्ष झाली साहेब तुम्हाला? एवढ्या वर्षात कधी लोक आली का तुमच्याकडे कोणती समस्या घेऊन? आजच काही वेळ आली, याचा विचार जरा तुम्ही करायला पाहिजे. आता आम्ही काय कुठल्या अधिकाऱ्याला दोष देत नाही, तुमच्या कर्मचाऱ्याला दोष देत नाही. आता लेडीज आहे, आम्हाला माहिती आहे ती पोलवरती चढू शकत नाही, आम्ही तिला फोर्स करणार आहे का? तुम्ही आमची समस्या दूर केली पाहिजे. आम्हीच बोललो. आता मी तुमच्या तुम्ही जसं अतिरिक्त 4 दुसऱ्या ठिकाणाचं घेतलं तसं इथल्या कर्मचाऱ्याला एकाला द्या म्हणलं तरी, फक्त आमची कामं वेळेवरती झाली पाहिजे. आता सगळ्यांचे कंप्लेंट काढत जातील याची मी काळजी घेतो. नाही, तुम्ही पहिलं सर्वे करा. आमचं एरिया केवढा आहे, किती मोठा आहे तो, तिथे किती गरज आहे माणसांची, तिथे लेडीज नाही करू शकत का? खोपी याच्यामध्ये गावठाणामध्ये 3 ट्रान्सफॉर्मर येऊन बघा ना तुम्ही किती काय किती कामं केली, काय नाही. आणि मेन म्हणजे आता गणपती उत्सव येतो. तुम्ही कधी नाही, त्यामुळे मी रोजच्या रोज कंप्लेंट काढण्यात जातील याची मी काळजी घेतो. पण आम्हाला पोलीस पाहिजे. आम्ही इथं ऑफिसला चालू राहिलं पाहिजे. लोकांच्या complaint लेखी द्या. छोट्या डिव्हिजनला महिला द्या ना. ते मोठं एवढं गाव आहे, व्यस्ती आहे. चालू राहील म्हणून मी काळजी घेतो. चालू राहील ते राहील, पण आम्हाला जेंट्स पाहिजे. किती आम्हाला महिला नाही पाहिजे. आता गणपती उत्सव पण येतो आता. काय शेवटी कोणी असो, इतकी असो किंवा वाईट जे आम्ही जेंट्स आम्ही बोलू शकत नाही ना तिला. आम्ही काय बोलणार सांगा? पोलवर चढ चढ म्हणणार नाही, आम्ही खाली उभे राहणार. तिचं लग्न आम्हाला चालेल आपण एवढी धावपळ करू शकत नाही. रात्री point झाला. काय विषय नाही, येऊ शकत नाही. रात्रीचं पण- आणि कोणी जेंट्स असला तरी इथं राहणारा पाहिजे. साहेब, तुम्हाला सांगतो, आज जर लोक आली नसती ना, तुमच्या कार्यवाहीत काही बदल झाला नसता आणि गणपतीत आता येत्या 15 दिवसात लोकांच्या समस्या एवढ्या वाढल्या असत्या, इथे येऊन ऑफिसवर दगड्या मारल्या असत्या लोकांनी वैतागून. आता शेवटी एवढं पण लोकांचं भावना हे होतं. आज जर 4-4, 5-5 दिवस लोकांची कंप्लेंट निघत नाही, ह्याला जबाबदार कोण आहे? लाईट नाही 4-4 दिवस. तुमच्या कर्मचाऱ्यांना आदेश आहे, लाईट बिल ठरलं की तुम्ही न सांगता तुमचं न फोन येतं ते जाऊन कापू शकतो. आता ऑटोमॅटिकच आहे ते अडाणीचं आमच्या लोकांना शेतकऱ्याला बिलाचं काय संबंध आहे? तिथून लाईट कट झाल्यानंतर काही ठिकाणी ते मीटर बसलेत. मग या काय सर्व करणार गोष्टी सांगा? तुम्ही दखल घ्या. आम्हाला एक चांगला वायरमन द्या पूर्ण खोपी गावासाठी. पाहिजे. वायरमन जेंट्स पाहिजे. ही आमची महत्वाची मागणी. मग इथे कॉन्ट्रॅक्टची पोरं का कमी केली तो तुम्ही? एक कमी केला, त्याला काय घेत तो चांगला मुलगा आहे, काम करणार. मागच्या इथं असं त्याला घ्या ना. आणि त्याला कंप्लेंट होती एक जोपर्यंत सोय होईल तोपर्यंत घ्या. त्याला वापरा. बरं, ही कार्यवाही तो विषय मी साहेबाशी मांडा ना, काहीतरी नाही, आता विषय मांडू नका. ही कारवाई किती दिवसात होती आम्हाला कायमस्वरूपी आणि इथलं किती राहणार. दिवसात तुम्ही कराल ते सांगा आम्हाला. आता 2-2 लेडीज काय काय करणार? गावासाठी आणि करणार? करणार काय? इमर्जन्सी करणार काय रात्री? तुम्ही त्या 11-12 गाडीला का? आमचा दिवस निघून जाईल ना. एरिया मोठा आहे आपला. साहेब, दिवस निघून जाईल, रात्री काय करणार? मोठा पॉइंट झाल्यावर सांगा मला. आणि कसं माहितीये साहेब, धनगरवाडे डोंगरात आहे. हा, त्यांचा आमचा पण मोठा इश्यू आहे ना. आमच्याकडे पण गणपती आहे, ते सगळ्या गोष्टी आहेत. त्या तुमच्या लेडीज वर डोंगरात जाणार काय? थोडी चढणार. झाडी पण तोडायची राहिली. हा, झाडी बिडी तशीच तोडा बिडायची राहिली. लाईट नुसती पाकूक रात्रभर ते सांगत तरी काय हे करत नाही. कधी पेटतच नाही. आणि लाईनी पण सगळ्या खाली आले. रात्री 9 वाजता तुमचं बिल उद्या भरा म्हणून फोन करतात, मग त्या 10 वाजता ऑफिसला येतात ते का नाही आल्या? त्याची मी
काळजी घेतो इथून पुढे. आणि काळजी घ्या म्हणजे माणूस पण नाही गेलो. झालं ते सगळं झालं. तुम्ही आम्हाला ही कारवाई लवकर पाहिजे. आम्हाला तुम्ही आज सांगा सांगा हो, आठ आज दिवसात, सांगा की 4 दिवसात 4 दिवसात आम्ही इथं हजर करतो. तुम्ही आम्हाला सांगा कोपी गावासाठी हा वायरमन दिला, आम्ही तुम्हाला फोन करत नाही, आम्ही त्याला फोन करणार. पण तो रात्री अपरात्री आम्हाला available झाला पाहिजे. अवेलेबल असला पाहिजे. आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तो कधी समस्या पूर्णपणे मी हे करतो, सविस्तर चर्चा करतो, तुम्हाला कळवतो. फोन करा सांगा ना 2-3 दिवसामध्ये बाबा तुम्हाला आम्ही रिप्लाय देतो. आवर्जून एकदम. असा दिवस घ्या. काळजी घ्या. असा दिवस आम्ही ऐका. जिथे सत्य तिथे आम्ही.